जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता। जनता काय म्हणता। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला सुरुवात केल्यापासून त्यांना मोठे यश आले, ते म्हणजे ठाण्यामध्ये। ठाण्यातूनच शिवसेनेला तसेच युती भाजपाला देखील मोठे यश आले, मोठे मतदान या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळाले। 1990 पासूनच ठाण्यात भाजपने आपली सत्ता हाती घेतली होती। संजय केळकर हे 2 टर्म ठाण्यातून निवडून आले होते। त्याचबरोबर ठाणे विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। यंदा 2024 विधानसभा निवडणुकीत ठाण्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव तर भाजपकडून संजय केळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत। त्यामुळे यंदा ठाण्याची निवडणूक ही तिरंगी होणार आहे। त्यामुळे यंदा ठाण्यात कमळ फुलणार, इंजिन धावणार की मशाल पेटणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। ठाणेकरांचा कौल कोणाला जातोय, ठाणेकरांच्या मनातला आमदार कोण आहे हेच जाणून घेण्यासाठी शिवसत्ता टाइम्सची निवडणूक यात्रा आज ठाणे विधानसभा मतदारसंघ कव्हर करायला आलेली आहे। ठाणे विधानसभा मतदारसंघात आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदारांचे कौल घेणार आहोत। येथे ठाण्यामध्ये गेल्या 5 वर्षात कुठल्या उमेदवाराने कुठले काय विकास कामे केली आहेत हे आपण मतदारांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलच्या या बोल बिंदास या नव्या कोऱ्या सेगमेंट मधून ठाणेकरांचं मत काय आहे ते। आपण मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आहोत। चेन्नी कोलीवाडा हे ठिकाण आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांनी राबवलेली ई पिंक ही सेवा, यामुळे महिलांना एक रोजगार मिळालेला आहे। माझ्यासोबत अशा ई पिंक सेवा मिळालेल्या ताई आहेत, त्या रिक्षा चालवतात। त्यांना विचार काय सांगाल ताई, ई पिंक सेवा तुम्हाला मिळालेली आहे, तुमच्या भावना काय? मी ज्योती गणेश जाधव मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये राहते। पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ही पिंक रिक्षा दिलेली आहे, ती खूप छान आहे। म्हणजे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आणि पुरुषांच्या खांद्याला खाना देऊन काम करतात। आणि त्यांनी जी आता ही लाडकी बहीण योजना काढलेली आहे ती खरोखर खूप म्हणजे गोरगरिबांसाठी खूपच चांगली आहे। म्हणजे ज्या महिलांना एकदम काहीच नाही भेटत त्यांच्यासाठी म्हणजे खूपच चांगलं केलं त्यांनी। आणि आता त्यांनी आबोली रिक्षा काढलेले, त्या खूप छान काढलेले। त्यांनी 6 महिन्या सगळ्या महिलांनी त्याचा लाभ घ्यावा। आणि मी तरी सांगते माझा वोट तर शिंदे साहेबांनाच असणार आहे। आणि जे आमच्या रिक्षावरती जे फाईन वगैरे काय मारतात ते फक्त काहीतरी साहेबांनी कमी करावं। 1,500 रुपये फाईन आहे, ते आम्ही कमवणार किती आणि फाईन भरणार किती त्याचा काहीतरी साहेबांनी विचार करावा आमच्या रिक्षावाल्यांसाठी तरी। वोटिंग साहेबांना हा, आणि आमची वोटिंग तरी साहेबांनाच असणार आहे। मुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये, त्यांच्याकडून काय नवीन तुम्हाला पाहायला मिळतंय? आता जे काय ते नवीन करतात ते आमच्यासाठी चांगलंच असतं। आता जे रिक्षाचं काढलं, आज योजना काढतात, वेगवेगळ्या प्रकारच्या काढतात, ते आम्हाला लाभदायक आहेत आणि आम्हाला त्यांचा उपयोग आहे खूप। तर जे काय करतात ते चांगलंच करतात आणि अजून ह्याच्या पुढे पण करावा, आम्हाला अशी साथ द्यावी अशी मी अपेक्षा करते साहेबांकडून। फाईन कमी करा हे पहिले सांगते रिक्षावाल्यांसाठी तरी। धन्यवाद। बघू शकतो ठाण्यामध्ये मासळी विक्रेत्या मावशी आहेत, त्या स्थानिक आहेत तिथल्या। त्यांना आपण विचारूया, मावशी काय सांगेल, तुमचं वैयक्तिक मत कोणाला आहे? आमचं शिवसेनेला। हो, ठाकरे यांना, शिंदे साहेबांना। अजून काय कुठे एवढं करतात महिलांसाठी, व काय तेवढं तर पाहिजेच ना महिलांसाठी। एवढं आपल्याला हे करतायत, प्रोत्साहन देता येते, मग त्यांनाच द्यायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी योजना राबवली, महिलांसाठी ई पिंक रिक्षाची योजना राबवली, महिलांना रोजगार मिळवून दिला, त्या संदर्भात काय बोला? चांगली गोष्ट आहे त्यांची, महिलांसाठी चांगली गोष्ट करतायत ते। आणखीन काय चांगलेच आहे। तुम्हाला काय वाटतं, ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये भाजपाचे संजय केळकर आहेत, अनेक असे राजन विचारे आहेत, ते उभे आहेत, काय वाटतं मुख्यमंत्री शिंदे येतील? शिंदे येतीलच, 100% येतील तेच। हा तुमचा मासळीचा, सुक्या मासळीचा व्यवसाय आहे, साधारण किती वर्षापासून करताय तुम्ही? मी 30 वर्ष झाले करते। पहिला मी माझ्या दाराजवळ बसायची, नंतर तिथून रस्ता रोड बंद केला, मग मी इथे रस्त्यावर आली, रोडवरती आली। इथून इथे धावा तिथे धावा, म्युन्सिपाल्टी आली का हे उचला, तिथे न्या, हे सगळं
थैलेवाले पलतात गाडीवाले, मग काय करतील बिचारे, कुठे जातील? आम्ही स्थानिक असून आम्हाला देत नाही, काय करणार? मग अशी मुख्यमंत्र्यांकडे काय ग्वाही करणार आहे की तुम्हाला जो त्रास स्थानिकांकडून होतो किंवा तेवढंच पाहिजे आम्हाला, तेवढंच पाहिजे आम्हाला उठवायला नाही पाहिजे, बस आम्हाला एवढंच पाहिजे, तेवढं मुख्यमंत्र्यांनी आमचं एवढं केलं पाहिजे बस. आपण मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आहोत. आपण या ठिकाणी बोलतो उद्योगधंद्याचे विक्रेते आपल्यासोबत आहे, त्यांना विचारूया तुमच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि BJP असा सामना बघायला मिळतोय. काय सांगेल, तुमचं मत कोणाला आहे? नाही, आमचं मत महाराष्ट्र जनतेचं प्रत्येकाच्या विकासाच्या बाजूनेच आहे आणि आमचं मत त्यांनाच जाईल. तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे मतदार विभाग संघामध्ये उभे आहेत, त्यांच्या विरुद्ध BJPचे संजय केळकर आहेत, राजन विचारे आहेत, काय वाटतं कोण येईल, कोणाचा विजय होईल? विजय सत्याचाच होईल असं तरी मला वाटतं आणि प्रत्येक जनतेला माहिती आहे सत्याचाच विजय होतो आणि आता तरी सध्या तरी राजन विचारेच. काय सांगाल, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये विधानसभेचे वारे जोरदार वाहतात, अटीतटीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. तुमचं मत नेमकं कोणाला आहे? आमचं मत शिंदे साहेबांना. शिंदे साहेबांचा विकास जो महाराष्ट्रात चालला आहे त्याच्या याच्याने आमचं मत शिंदे साहेबांना, शिंदे साहेबांच्या शिवसेनेला. अजून मग काय वाटतं तुम्हाला नेमकं खरी म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीने पाहिलं एकनाथ शिंदेनी शिवसेना घेतलेली आहे, तर उद्धव साहेबांची शिवसेना पूर्वश्रमीची होती, नेमकी खरी शिवसेनेमध्ये काय वाटतं तुम्हाला? खरी शिवसेना शिंदे साहेबांचीच आहे. आता ते उद्धव ठाकरेंची कुठली शिवसेना होती तेव्हा आम्हाला काही संबंध नव्हता शिवसेनेची, पण आता खरी शिवसेना जी उभारते ती शिंदे साहेबांमुळेच उभारते. मग नक्की विजय कोणाचा? नक्की विजय शिवसेनेचा, शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. तुम्ही ठाणे जिल्ह्यातल्या चेन्नई कोळीवाड्यामध्ये आहेत, तुमचं वैयक्तिक मत नगरसेवक जे आहे तर नगरसेवक ते पहिला आमच्या एरियामध्ये लक्ष ठेवत नाहीये. मेन पहिला प्रॉब्लेम तो आहे. पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा अगोदर. पाण्या सोसायटीमध्ये येत नाहीये, मग ते कोणाला वरती करायचं, ते हक्क नागरिकांचा आहे, त्यांचा काही संबंध नाही आहे. ते काम करतात 2 दिवसासाठी, 4 दिवसासाठी करणार, 5व्या दिवशी भरलं संपलं त्यांचं काम झालं. आपलं खुर्चीवर बसले ना मग कोण विचारणार ना आमच्यासाठी, बाकी काय नाही. बस पाण्याचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नाही ठीक आहे, पण तुम्हाला काय वाटतं नक्की विजय कोणाचा होईल? 5 भाऊ एकत्र आहेत, रात्री सगळे भाऊ एकत्र भेटतात. आत्ता संध्याची बाहेर असतात, रात्री सगळे एकत्र जाऊन खिचडी खातात. बस, धन्यवाद. तुम्ही एक फुल विक्रेता आहात, काय सांगाल तुमचं वैयक्तिक मत कोणाला आहे? सध्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या. BJPला आलं. आणखी काय सांगाल, तुम्ही फुल विक्रेते आहात म्हणून? हां, फुल विक्रेता आहात म्हणून काय सांगाल? हां, फुल विक्रेता आहे. किती वर्षापासून तुमचा धंदा आहे? 4 वर्ष. काल निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेले आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आहात, आज या बाजारात आला आहात, तुम्हाला काय वाटतं विकासाच्या दृष्टीने कोणाचा विजय होईल? अविनाश जाधव मनसे, कारण का सध्या सगळ्या कामांमध्ये ते पुढे आहेत. सो माइट बी अविनाश जाधव येतील. काय सांगाल, अविनाश जाधवांचा जर विजय झाला तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहात? अपेक्षा असं काय नाही, ते सगळे काम करतात, ग्राउंडवर त्यांचं काम आहे, दिसून येतं लोकांना, तर त्यामुळे अविनाश जाधव येण्याचे चान्सेस जास्त आहेत. निवडणुकीचे वारे वाहत आहेत जोरदार, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सध्या आहात. जे मुख्यमंत्री साहेबांनी टोल माफी केली आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा जे त्रास होता ते आत्ता ते कमी झाला आहे आणि जे त्यांनी कामं केले आहेत टोल माफीचा ते अत्यंत सुखदायक काम आहे. त्याच्यामुळे आम्ही साहेबांच्या पाठीशी आहोत. मग विजय नक्की कोणाचा वाटतं तुम्हाला होईल? आमच्या हिशोबाने महायुती सरकारने काम केलं आहे तर निश्चित त्यांचाच विजय होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. ताई, तुम्ही काय सांगाल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला आहे का? हा, ती खूप चांगली योजना आहे आणि मला असं वाटतं की लोकांना ते खूप प्रॉफिट होतं आहे त्याच्यामध्ये, तर खूप चांगली योजना आहे. काय सांगशील तू बाळा, तू खूप लहान आहेस आणि तुझी इच्छा आहे बोलायची, काय सांगशील? कल्याण में सब रिक्शा वालों को सुरक्षा दिया और सब घरों घरों में पैसे बांटे एकनाथ शिंदे और सबकी सुरक्षा, सब रैली निकाली जाती है और आप किसको चुनना चाहते हो, इसीलिए एकनाथ शिंदे
सब दिवाली में मुफ्त महिलाओं को दिया है। सब रक्तदान 500 घरमध्ये साड्या बाटा सगळे सब बांधा आहे। काय सांगणार, निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, काय सांगशील? उमेदवारला एकनाथ शिंदे तो उभा आहे। काय काय विकास नेमका कशा पद्धतीने चांगलं करतात ते, विजय होईल त्यांचा? हा होईल ना, पक्का। तुझं मत शिंदे सेनेला आहात आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आहे, निवडणुकीचे वारे वाहत आहे, काय वाटते तुम्हाला कोण येईल? सत्ता परिवर्तन, बस सत्ता परिवर्तन बोला, काय कोण होणार? चाचा, आपका साड़ी का शॉपिंग ये दुकान है, निवडणूक आ रहा है, 25 तारीख को हम चुनाव करने वाले हैं, आपको क्या लगता है विकास के दृष्टि से कौन आना चाहिए? बीजेपी आना चाहिए, बीजेपी। आप बोल रहे हैं कि बीजेपी आना चाहिए, बीजेपी के दृष्टि से क्या विकास आप देखना चाहोगे? विकास तो बहुत सारे करते हैं, बीजेपी का आजकल जो काम लेता है वो पूरा कर लेते, इसकी वजह से अपना महाराष्ट्र इंडिया का बहुत आगे चल रही है। इस हिसाब से अपना इंडिया का नाम भी हो रहा है सब जगह पे, नहीं बाहर गाँव की कंपनी लेके आ रहे हैं इधर बॉम्बे में, से डेवलपमेंट ज़्यादा है आपकी लोग। ताई, काय सांगाल तुम्ही? आता निवडणुका नुकत्याच येत आहे, परवाच आपलं 20 तारखेला निवडणूक होणार आहे, तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे, कोणाचा विजय होईल? आपले शिंदे साहेबच येणार आहेत, ठाण्यात त्यांचं आहे तर तेच येणार आहेत। त्यांनी भरपूर काय लाभ दिलेले आहेत आपल्याला आणि त्या दृष्टिकोनाने जे चाललेले आहेत ते भरपूर महत्त्वाचं आहे, तेच पुढे जिंकणार आहेत। काय सांगाल, अनेक योजना मुख्यमंत्री सहायता निधीचे लाभलेल्या आहेत, तुम्हाला त्या योजनेचा फायदा झाला आहे? हो, फायदा झालेले आहेत, आमच्या पोरेंना पण झालेलं आहे, सगळ्यांना इकडे शॉपमध्ये जे कामं करतायत त्यांना पण चांगली योजनाच काढलेली आहे त्यांनी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं विजय त्यांचा नक्की? क्योंकि त्यांच्या ऑपोजिटला भाजपाचे संजय केळकर आहेत, अविनाश जाधव आहेत, काय सांगाल त्याचं? 100% त्यांचं निवडणूक जरूर आहे ठावडी। आपण बघू शकतो, आपण मुंबई मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यातील मार्केटमध्ये चेन्नी कोडीवाल्याच्या मार्केटमध्ये आहोत। आपण फेरीवाल्यांच्या, साडीवाल्या, वृत्तपत्र विक्रेता असतील, चहावाले असतील, हारवाले असतील, त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत। अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत। जनतेच्या मनामध्ये एक प्रेमळ, स्वाभाविक आणि विकासाच्या दृष्टीने विकास करणारा आणि नवीन काही देणारा उमेदवार त्यांना हवे आणि बरेच लोकांनी सांगितले की मुख्यमंत्री शिंदे हे यावेत, बरेच जणांनी सांगितलं की भारतीय जनताचं सरकार आलं पाहिजे, बऱ्याच जणांनी सांगितलं की उद्धव ठाकरे हे आले पाहिजे। प्रत्येकाचा निर्णय हा वेगवेगळा आहे। एकंदरीत आपण जर ठाणे विधानसभा मतदारसंघ कव्हर करताना पाहिलं तर ठाणे विधानसभा मतदारसंघातून गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त कामं केल्याचं इथल्या स्थानिक मतदारांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह ऋषाली शिंदेसह मी धनश्री रेवडेकर, शिवसत्ता टाइम्स न्यूज ठाणे। जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता, जनता काय म्हणता। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।